आता गावामध्ये जायचं आणि घरोघरी देवीच्या नावानं जोगवा मागायचा. आंबे जोगवा दे जोगवा दे जोगवा दे, आई जोगवा दे जोगवा दे जोगवा. आम्हाला सांगितलेलं की आता तुम्हाला लोकांच्या घरी जाऊन जाऊन तुम्हाला जोगवा घ्यायचा आहे. तर या गोष्टीबद्दल मी थोडी अशी स्केप्टिकल होती की कसं जमणार, कारण मी कधी असं केलं नाहीये. जोगवा दे. जेव्हा लोक मला जोगवा द्यायचे तेव्हा ते माझे पाया पडायला लागले आणि ते बघून मला असं वाटलं जर मी त्यांच्या घरी जोगवा मागायला जात आहे तर हे पण माझं सौभाग्यच आहे. मी कधी विचार नव्हता केला की मी नाचत नाचत गात गात हसता हसता जोगवा मागेल. अंकिता आणि मला खूप जास्त मजा आली हे करून. एकदम निस्वार्थी भाव, एकदम शांतता आणि खूप ग्रॅटिट्यूड फील झाला. मी सगळ्यांकडून मागितलं आहे आणि सगळ्यांनी खूप छानपणे मला हळदी कुंकू लावून जोगवा दिला आहे. खूप मजा आली. मला असं वाटतं की मी आता कोणालाही जाऊन कुठली गोष्ट मागू शकते. अंबाबाईचा आज हे अग्निदिव्य तुम्हाला पार करायचंय आणि संकटासुराचा वध करायचाय. म्हणजेच काय तर त्याला जाळून टाकायचंय. बोला अंबाबाईचा उदो उदो. वाह वाह. वाह मस्त. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान खूप छान. वाह वाह. खाली एक खाली एक खाली एक. वरून खूप आग येत होती आणि त्याने खूप गरम फील होत होतं. तर मला ते थोडंसं जास्त इंटिमिडेटिंग वाटत होतं म्हणून मी डोळे बंद करून विचार केला पार करेन, पण मी वाकडी जात होती. खूप छान खूप छान. ते जे जोगवाची आमची परडी होती त्यातही सगळ्यांनी दिलेलं थोडं थोडं प्रेम होतं. ते प्रेम आणि मी मशाल पेटवले. जा. वाह 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 वाह. खूप छान. वाह वाह वाह. हेतलताई वाह वाह. वाह वाह. हेतलताई अशी संधी जाऊबाई गावात किंवा झी मराठी शिवाय आय डोंट थिंक मला कुठेच भेटली असती. माझ्या भीतीचा राक्षस, माझ्या आतले राक्षस जाळण्याची.